अहो कित्येक दिवस आंदोलने करून पाठपुरावा करून देखील जायचं ते। दररोज डिपार्टमेंटला चक्रा माराव्या लागतात, आंदोलनं करावी लागतात, पण काहीच उपयोग होत नाही। अहो चाललंय काय हे? सरकारी काम आणि 6 महिने थांब। अहो समाज घडवतो आम्ही, पण त्याची काहीच किंमत नाही सरकार दरबारी। बघा आमच्या या शाळेची काय अवस्था करून ठेवली। तेव्हा मिळणाऱ्या पैशात करायचं काय? घर चालवायचं की घर घ्यायचं? आणि हे बघा, हे माझ्या एकट्याचं रडगाणं नाहीये। माझ्यासारख्या अनेक शिक्षक बांधवांना मेडिकल बिलासाठी चपला घासाव्या लागतायत। अहो काय सांगायचं, आम्ही शिक्षिका कसं काम करतोय ते। सरकारी गुलाम करून ठेवले फक्त आम्हाला। अहो म्हणजे बोलायचा भात आणि बोलायचीच कडी। अहो आत्ताच महागाईचा प्रश्न एवढा भेडसावतोय। वेळेवर पगार नाही, कामाच्या वेळा नाही, काय करायचं आम्ही? रात्र शाळेतील आमच्या शिक्षकांचे पगार वर्ष उलटूनही वेळेवर होत नाही। अहो फक्त आशेचे गाजर दाखवले जात आहे। आपल्याकडे बालसंगोपन रजा ही फक्त कागदावरच आहे। जून 2024 मध्ये मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत। मुंबई शिक्षक मतदारसंघ हा राज्यातील शिक्षकांच्या आणि शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो। कोण होणार शिक्षक आमदार यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे। राज्यातील शिक्षणाचे प्रश्न ऐरणीवर आणण्यात या मतदारसंघातील लोकप्रतिनिधीची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे। त्यामुळे संपूर्ण राज्याचे या मतदारसंघाकडे लक्ष आहे। एकदा थोर संतांना कोणी विचारले, आदर्श गुरु आणि आदर्श नेता अर्थात राजा यात काय फरक आहे? तेव्हा ते म्हणाले, शिष्यांना प्रेरणा देणारे गुरु विचारांमध्ये श्रेष्ठ असतात आणि ज्यांनी त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवून त्या दिशेनं नेतृत्व करतात तो आदर्श नेता किंवा आदर्श राजा। अतिशय सोप्या शब्दात गुरु आणि आदर्श नेता राजा याची व्याख्या सांगितली। आदर्श गुरु आणि नेता जर एकत्र आले तर आपल्या समाजाची प्रगती होईल हे निश्चित। एक चांगला शिक्षक हा चांगला नेता म्हणजेच एक चांगलं नेतृत्व बनू शकतो आणि समाजाच्या प्रश्नांवर एक अभ्यासपूर्ण उत्तर काढू शकतो। या निवडणुकीत आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिक्षण क्षेत्रातील महामेरू जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर सरांना उमेदवार म्हणून उतरवले आहे। आता आपण ज्यांच्या करता करतो, ज्यांना मी जमो म्हणून हाक मारतो आणि जमो म्हणूनच ओळखतो, जम्मू हे आता शिक्षकांचे आमदार होऊन विधिमंडळात जाणं अत्यंत गरजेचं आहे। तर कारण शिक्षण खात्यामध्ये, कारण माझा परिचय त्यांचा ते आम्ही म्हणजे त्यांना एवढी माहिती आहे लक्षात घेते, मग सांगत तसं नाही आहे। ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय चालते हे सुद्धा तिथे जम्मू असायचे, कारण ते शिक्षण खात्यातले अधिकारी होते। त्यांची काय 30, 35, 40 वर्षाची कारकीर्द त्या नोकरी झाली असेल। त्या कारकिर्दीमध्ये शिक्षण खात्यामध्ये जे जे धोरणात्मक बदल होत गेले, जे जे धोरण निर्माण होत गेलं, जे जे काय शैक्षणिक बातमी गेलं, त्या सर्वांची पूर्ण बारीक सारीक जाणीव असलेलं व्यक्तिमत्व आज प्रथमतः शिक्षक संघटनेच्या माध्यमातून या उमेदवारीकरता मिळतंय। आजपर्यंत असं उमेदवारी 60 वर्षात। त्यामुळे जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर सरांचा विजय निश्चित समजला जात आहे। जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर सर मुळातच हाडाचे शिक्षक। संभाजीनगरला आधी शिक्षक म्हणून लागले आणि त्यानंतर कठोर परिश्रम, अभ्यासू वृत्तीमुळे मजल दर मजल करत आधी मुख्याध्यापक आणि मग शिक्षणाधिकारी, उपसंचालक, सहसंचालक, संचालक यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या पदांवर दर्जेदार काम केले आहे। त्यातून त्यांच्या नेतृत्व गुणांना चालना मिळाली। आदर्श शिक्षक आणि उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून परिचित, मुंबई मनपाच्या शिक्षणाधिकारी, मुंबई विभागाच्या शिक्षण उपसंचालक, मुंबई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, मंत्रालयीन उपसचिव, सर्व शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आणि जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष या सर्व पदांवर काम करताना त्यांनी शिक्षकास केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या हिताचे निर्णय घेतलेत। आजवर अभ्यंकर सरांच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या कामगिरी बजावल्या गेल्या आहेत। शिक्षकांच्या मान्यता लवकर मिळत नव्हत्या,
ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकली होती. मुंबई शिक्षकांच्या दृष्टीनं अभ्यंकर सरांच्या माध्यमातून ही प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी डेप्युटी डायरेक्टर यांचे संपूर्ण कार्यालय एका ठिकाणी येऊन 15 दिवसांचे शिबिर आयोजित केले गेले. या शिबिरात हजारो शिक्षकांना मान्यता दिल्या गेल्या. अगदी मध्यरात्रीपर्यंत ही प्रक्रिया चालत होती. यात भ्रष्टाचार मुक्त पद्धतीनं पारदर्शक रीतीनं शिक्षकांच्या मान्यता दिल्या गेल्या. आणि एवढेच नाही तर 2 महिन्यात त्यांचे वेतन सुरू होईल यासाठी ते प्रयत्नशील राहिले. याची दखल शासनानं घेऊन संपूर्ण राज्यासाठी याचा शासन निर्णय काढला. निवृत्ती वेतन, ग्रॅच्युटीचे धनादेश तसेच PFचे धनादेश हे मिळवण्यासाठी शिक्षकांना विलंब व्हायचा. ही बाब सरांच्या लक्षात येताच संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा करून कर्मचारी सेवा निवृत्त होण्याच्या 6 महिने आधीच त्यांची प्रकरणे मागवली आणि येणारी प्रकरणे त्वरित मंजूर व्हावी यासाठी एक अधिकारी देखील नियुक्त केले होते. यामुळे ही प्रक्रिया वेगानं होऊन रिटायरमेंटच्या अखेरच्या दिवशी सर्व धनादेश निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सत्कार करून वाटप केले जात होते. वस्ती शाळेतील शिक्षकांच्या सेवा नियमित करण्यासाठी जी प्रक्रिया होती ती पारदर्शक करण्यासाठी समितीवर अध्यक्ष असताना सरांच्या माध्यमातून शासनाला रिपोर्ट सादर केला गेला होता आणि त्याची दखल शासनाकडून घेतली गेली आणि ही प्रक्रिया अधिक पारदर्शक झाली. धारावीमध्ये तब्बल 6000 मुली शिक्षणापासून वंचित आहेत. ही बाब एका सर्वेक्षणातून सरांच्या लक्षात आली. परिस्थितीमुळे या मुली शिक्षण घेऊ शकत नव्हत्या. वेळप्रसंगी त्यांना कामालाही जावे लागत असे. म्हणून सरांनी त्वरित त्यांच्या पालकांशी चर्चा केली. त्यांना दरमहा 50 रुपये देऊ केले. यासाठी लोकसहभागातून अवघ्या एका आठवड्यात 3 कोटी रुपये निधी उभा करून त्या मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रानेही सहकार्य केले. महिला शिक्षकांना बालसंगोपनासाठी डे केअरची सुविधा असावी यासाठी देखील सर आग्रही आहेत. आजही शिक्षकांच्या समस्या सोडविण्याकरिता प्रांताध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना या भूमिकेतून ते सातत्यानं झटत आहेत. अल्पसंख्याक आयोगानं अध्यक्ष म्हणून अभ्यंकर सरांनी राज्यातील अल्पसंख्याक शाळांचे अनेक प्रश्न निकाली लावले. त्यांच्या कार्यानं अल्पसंख्याक शाळांच्या विकासात मोठी कामगिरी बजावली आहे. गाजावाजा न करता काम करणे हा सरांचा स्थायी भाव आहे. शेकडो शाळा, संस्था, शिक्षक, मुख्याध्यापकांची कामे करूनही ते कधीच श्रेयवादात पडले नाहीत. ते शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष आहेत आणि शिक्षकांच्या समस्यांची सोडवणूक करत आहेत. त्यांच्या प्रामाणिकतेनं शिक्षकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून दिली आहे. खूप प्रश्न निर्माण झालेले ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मग आता आमची प्रायोरिटी काही आहे. आम्ही तर असं म्हटलेलं आहे की आमचा ध्यास काय यापुढचा राहणार आहे. तो ध्यास सांगत असताना आम्ही म्हटलं आहे की जसं शिक्षण सेवक योजना आहे, कंत्राटी कर्मचाऱ्यासारखी ही योजना जी आहे ती अर्थात मी ज्या वेळेला तिथे राज्य शासनामध्ये होतो त्याच वेळेला मंत्रिमंडळाचा निर्णय झाला आणि तो अनफॉर्च्युनेटली माझ्या स्वाक्षरीने मला तो निर्गमित करावा लागला. कारण मी एक उपसचिव होतो. मंत्रिमंडळाचा निर्णय होता. जो निर्णय झाला तो मूकपणे काहीही त्याच्यावर कॉमेंट्स न करता तो आपल्याला शाळांपर्यंत पोहोचवणं भाग होतं. हा शिक्षण सेवकाचा निर्णय अत्यंत चुकीचा असल्यामुळे त्याही वेळेला मी तशाच प्रकारची टिप्पणी टाकली होती. परंतु मंत्रिमंडळाच्या समोर निर्णय तो सगळा विषय गेल्यानंतर तिथे निर्णय झाला आणि शिक्षण सेवक ही योजना त्यावेळेला अंमलात आली. आज माझं म्हणणं असं आहे की खरं तर राज्य शासनाने हा केव्हाच निर्णय मागे घ्यायला पाहिजे होता. अशा प्रकारचं अफिडेविटसुद्धा हायकोर्टाला प्रधान सचिवांनी लिहून दिलेलं आहे की आमची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी जेव्हा होईल त्यावेळेला हा शिक्षण सेवकचा जो कार्यक्रम आहे किंवा जी योजना आहे ती आम्ही रद्द करू असं लिहून दिलं असतानासुद्धा ही परिस्थिती 2004मध्ये निश्चितपणे महाराष्ट्राची होती तेव्हा. आणि त्यानंतरसुद्धा डेव्हलपमेंटकरता पुरेसा पैसा राज्य शासनाजवळ जेव्हा उपलब्ध झाला त्यावेळेला राज्य शासनाने शिक्षण सेवक योजना ही रद्द करायला पाहिजे होती. ती मात्र त्यांनी केलेली नाही. याच्याशिवाय आणखी अन्य प्रश्न आहेत. जसे 2-2 वर्ष होतात सेवानिवृत्तीनंतर तरी कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना, मुख्याध्यापकांना त्यांचं सेवानिवृत्ती वेतन मंजूर होत नाही. हा एक प्रश्न आहे. संच मान्यतेच्या संदर्भातले प्रश्न निर्माण झाले. त्यामध्ये जे योग्य अशा प्रकारची शिक्षक मंजुरीचे निकष
हे ठरवणं आणि आधीच्या निर्णयामध्ये बदल करणं हे खूप आवश्यक झालेलं आहे. ते आम्हाला करता येण्यासारखं आहे. राज्य शासनाला हे पटवून पटकन देता येईल की यापूर्वीच्या राज्य शासनाला करता येत होतं, आता आपल्याला का करता येऊ नये. अशी कोणती परिस्थिती निर्माण झालेली आहे की सगळ्या आर्थिक बोजा उचलण्याकरता, शिक्षणाचा बोजा उचलण्याकरता आपली आर्थिक स्थिती मजबूत नाही हे कारण देणं, हे कशामुळे महाराष्ट्र शासनावर अशा प्रकारची मजबुरी आली हा प्रश्न आहे. मला वाटते की हे सगळे जेवढे आर्थिक विषयाशी निगडीत असलेले जेवढे विषय आहेत ते विषय नीटपणे राज्य शासनाच्या निदर्शनात जर आणून दिले गेले तर संचमान्यतेचा विषय हा मिटू शकेल. शिक्षकांना मोठ्या प्रमाणामध्ये जागा उपलब्ध झाल्यामुळे त्यांचं समावेशन होऊ शकेल. किंबहुना ज्या शाळेतून ते सरप्लस झाले त्या शाळेमध्येच त्यांचं समावेशन हे भविष्यकाळामध्ये शक्य होऊ शकेल. अशा प्रकारचे निकष त्याच्यामध्ये निर्माण केले जाऊ शकतात. यानंतर काही आणखी सर्व शिक्षा अभियानमध्ये कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांचा विषय सोडवला जाऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे ज्याच्यामध्ये या राज्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व समस्त कर्मचारी ज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये व्यथित झाले तो विषय म्हणजे जुनी पेन्शन योजना बंद करून जी नवीन पेन्शन योजना ही राज्य शासनाने 2005 पासून सुरू केली त्या योजनेच्या संदर्भात फार संताप सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये आहे. कोणत्याही भवितव्याचा विचार न करता राज्य शासनाने हा निर्णय अंमलात आणला आणि त्यामुळे जे शिक्षक आता 2035 नंतर किंवा त्याच्यापूर्वी त्याच्यानंतर जे कोणी सेवानिवृत्त होतील त्यांची परिस्थिती अशी निर्माण होईल की त्यांच्याकडे सेवानिवृत्तीच्या नंतर जे पेन्शनच्या स्वरूपात जी रक्कम मिळेल त्या रकमेतून ते आपला घरखर्च भागवू शकणार नाही. मी तर अतिरेकी असं त्या बाबतीतलं विधान करेल की इवन त्या ठिकाणी त्यांना लागणारा जो महिन्याचा किंवा दररोजचा भाजीपाला आहे तो सुद्धा खर्च करू शकणार नाहीत. एवढी कमी रक्कम त्यांना पेन्शनच्या स्वरूपामध्ये त्यावेळेला मिळेल. 60% रक्कम देण्याचं गाजर राज्य शासन दाखवते या नवीन पेन्शन योजनेमध्ये. या 60% रकमेमधून ते काय करू शकणार आहेत? वन टाईम इन्व्हेस्टमेंट म्हणून कुठेतरी मुलाच्या शिक्षणाकरता खर्च करू शकतील, घर बांधलं नसेल तर घर बांधू शकतील, पण त्याच्यानंतर संपूर्ण जीवन जे त्यांना जगायचं आहे ते कशाच्या भरोशावर जगतील. म्हणून जुनी पेन्शन योजना जी गव्हर्नमेंटने रद्द करून नवीन पेन्शन योजना आणलेली आहे त्याच्याविषयी आतापर्यंत आम्ही लढा देत गेलो. यापुढेही जोपर्यंत जुनी पेन्शन योजना जशीची तशी लागू होत नाही महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत आम्ही राज्य शासनाला अस्वस्थ बसू शकणार नाही. आणि मला खात्री आहे की मी जर विधान परिषदेमध्ये शिक्षकांच्या मदतीने, शिक्षकांच्या मताधिक्याने जर मी जाऊ शकलो तर निश्चितपणे राज्य शासनाला जो 2002मध्ये केंद्र शासनाने नोटिफिकेशन काढलं होतं त्या नोटिफिकेशनच्या बाबतीत राज्य शासनाच्या निदर्शनास आणून की हे कसं आपल्याला मॅन्डेटरी नव्हतं, त्याच वेळेला आपण हे लागू करण्याची गरज नव्हती हे मला पटवून देता येईल. याच्याशिवाय यामुळे कर्मचाऱ्यांना जर अशा प्रकारची अस्वस्थता असेल की रिटायरमेंटच्या नंतर आपलं जीवन हे दुःखदायी आहे तर त्याची चिंता त्यांना आधीपासूनच लागेल. त्यांच्या कामावर परिणाम होईल. परिणामतः शिक्षक हे त्यांचं मानसिक स्वास्थ्य जर योग्य नसेल, त्यांच्या मनामध्ये शांतता, स्थिरता ही जर नसेल तर हे शिक्षक आपल्या पेशाला, आपल्या अध्यापनाला, अध्ययनाला न्याय देऊ शकणार नाहीत. आणि म्हणून त्याकरता ही जुनी पेन्शन योजना जी आहे ती लागू करण्याच्या संदर्भात शासनाला हे पटवून देता येईल. गुणवत्तेचं शिक्षण प्रत्येक मुलाला जर द्यायचं असेल, RTमध्ये जे नमूद केलेलं आहे ते आपल्याला इम्प्लिमेंट करायचं असेल, नवीन शैक्षणिक धोरण जे आता येऊ घातलेलं आहे त्या नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे जर आपल्याला कार्यक्रम आखायचे असतील तर त्याकरता शिक्षक हा सुस्थितीत असला पाहिजे, त्याचा हायेस्ट रिस्पेक्ट राहिला पाहिजे, त्याची समाजामधली जी पत आहे ती फार चांगली असली पाहिजे. हे सगळं जर घडून आणायचं असेल तर त्याकरता त्यांना चांगलं वेतन मिळणं आणि सेवानिवृत्तीच्या नंतरसुद्धा त्यांचं जीवन सुखी आणि संपन्न राहू शकेल याची काळजी घेणं हे राज्य शासनाचं कर्तव्य असतं. त्या दिशेने मी निश्चितपणे राज्य शासनाला हे पटवून देऊ शकेल आणि त्या माध्यमातून शिक्षकांना वाटणारी जी घोर चिंता आहे त्यातून त्यांची मुक्तता आपल्याला निश्चितपणे करता येईल. शिक्षकांच्या समस्या आणि त्यांच्या समाधानाचे उपाय यांचे ज्ञान असलेले श्री जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर आगामी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी
अधिकृत उमेदवार म्हणून पुढे आले आहेत. शिक्षकांच्या या सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील या महर्षीला मुंबई मतदारसंघाच्या निवडणुकीत यशस्वी करण्याचा निर्धार करूया. आपले प्रश्न सोडवायचे असतील तर अभ्यंकर सरांशिवाय पर्याय नाही. मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री अभ्यंकर जगन्नाथ मोतीराम यांना पसंती क्रमांक 1 चे मत देऊन प्रचंड बहुमतानं विजयी करा.